सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताईंना नमस्कार। तुम्हा सर्वांचे स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत। ताईंनो, आता उन्हाळा लागला आहे आणि उन्हाळ्यात आपल्याला ज्या सुट्ट्या असतात त्या नेहमीप्रमाणेच आहे की त्यामध्ये काही बदल होऊन आपल्याला पूर्ण महिनाभर मे महिनाभर सुट्टी मिळणार आहे। याबाबत आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। तर हा GR महत्त्वाचा आहे आणि कधी निघालाय, अगदी अपडेट तारीख आहे 16 एप्रिल 2025। हा GR अमरावती जिल्ह्याचा जरी असला तरी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्या सारख्याच असतात, म्हणून हा GR सर्व ताईंसाठी महत्त्वाचा आहे। त्यासाठी आता तुम्ही ज्या कोणी ताई व्हिडिओ बघत असाल तर तो शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। ताईंनो, मी सबस्क्राईब नक्की करा अशी नेहमी का म्हणते, कारण की तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर मी जे महत्त्वाच्या माहिती संबंधी GR संबंधी व्हिडिओ टाकत असते, सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येणार नाही आणि तुमचा तो व्हिडिओ ती माहिती चुकून जाणार, तुम्हाला माहिती पडणार नाही। यासाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर बघूया उन्हाळी सुट्टी संबंधी माहिती। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या उन्हाळी सुट्ट्यांबाबत हा GR आहे। बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना सर्व, आणि हा GR निघालेला आहे जिल्हा परिषद अमरावती येथून। तर ताईंनो, या GRचा संदर्भ आहे महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग, माननीय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य मुंबई आणि माननीय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे पत्र क्रमांक दिलेला आहे, ते तुम्ही वाचून घ्याल। तर या सर्व तीनही पत्रांचा संदर्भ घेऊन हा GR काढलेला आहे। उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपणास सूचित करण्यात येते की 2025 या वर्षात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना 12 दिवस सार्वजनिक सुट्ट्या, 16 दिवस उन्हाळी सुट्ट्या व 8 दिवस दिवाळी सुट्टी दरवर्षीप्रमाणे मंजूर करण्यात येत असतात। तरी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना खालीलप्रमाणे सन 2025 या वर्षात उन्हाळी सुट्ट्या निश्चित करण्यात येत आहेत। तर 1 नंबर आहे दिनांक 1/5/2025 म्हणजे 1 मे 2025 ते 16 मे 2025 या कालावधीत अंगणवाडी मदतनीस यांचेकरिता उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात येत आहे। तसेच दिनांक 17/5/2025 ते 1 जून 2025 या कालावधीत अंगणवाडी सेविका यांचेकरिता उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात येत आहे। वरील 1 ते 2 प्रमाणे सुट्टी देताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी लाभार्थ्यांना 300 दिवस आहार वाटप करणे आवश्यक असल्याने त्यात कुठल्याही प्रकारचा खंड पडणार नाही, याची सर्व संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षकांनी दक्षता घ्यावी। अशा प्रकारे शासकीय पत्रच माननीय डेप्टी CO साहेब यांनी काढलेले आहे। ताईंनो, आपण अनेक मोर्चे आणि आंदोलने केले, त्यामध्ये उन्हाळी सुट्टीबाबत पण एक मागणी होती, परंतु संघटनेने ही मागणी अनेकदा लावून धरल्यानंतरही अजूनही ती पूर्ण झालेली नाही। म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या उन्हाळी रजा 1 महिना संपूर्ण भरपगारी रजा पाहिजे होती, ती झालेली नाही। तर याबाबतीत खूप दुःख वाटत आहे, कारण की उन्हाळा मे महिन्यात आपल्या विदर्भात अतिशय तीव्र ऊन तापलेलं असते। तर या मे महिन्यात सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भरपगारी 1 महिना मे महिन्यात भरपगारी रजा पाहिजे होती। तर ती संघटनेने यापुढे लावून धरावी आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आजारी रजा पण मिळत नाही, त्या पण शासनाने लवकरात लवकर मंजूर कराव्या अशी मी या चॅनलच्या माध्यमातून सर्व अंगणवाडी सेविकांतर्फे मागणी करते। तर उन्हाळी रजा 1 महिना आणि ECS सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाने लागू करावे, त्याकरिता हा व्हिडिओ शासनापर्यंत पोहोचायला हवा। तर शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम माझे यूट्यूब फॅमिली तुम्ही करणार आहात, त्यासाठी व्हिडिओ भरपूर शेअर करा। आणि हो ताईंनो, तुम्हाला जर कोणतेही प्रकारचे GR पाहिजे असतील, म्हणजे महिला व बालविकास व इतर विभागासंबंधी जर GR पाहिजे असतील
तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला लवकर जॉईन व्हा। त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर ती लिंकवरून तुम्ही कम्युनिटी ग्रुपला जॉईन होऊ शकता। तर भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्व माझ्या ताई आणि बंधूंना व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद।